तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकरी केंद्रित प्रचार, कांद्याच्या दरासाठी समिती नेमणार राहुल गांधी यांचं आश्वासन, कांदा साठेबाजीची माहिती द्या शिंदे यांचं आव्हान, 7/12 कोरा करू फडणवीस यांचा विश्वास। हंगामाच्या सुरुवातीला तांदळाला विक्रमी दर, केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द केल्याचा परिणाम, ए ग्रेडला 2700 रुपयांचा दर, अधिकच्या दराला बोनसची जोड। बिगर मोसमी पावसाचा दक्षिण महाराष्ट्राला फटका, आणखीन 2 दिवस जोर राहण्याचा अंदाज। बाजारात 80% तांदूळ, कर्नाटकचा 250 ते 300 टन आवक दररोज, केवळ 30 ते 35% माल लोकलचा, धानाला भाव नाही, 4300 ते 4500 रुपये प्रति क्विंटल भाव दुकानांमध्ये। शेतकरी मुलाला कारभारीण मिळणे कठीण, तुळशी विवाह नंतर होणार लगीनघाई, तरुणांपुढे बिकट समस्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नुकसान भरपाईची प्रतीक्षा, प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण, शेतकऱ्यांचा सवाल निधी मिळणार तरी कधी, परतीच्या पावसाने सप्टेंबर महिन्यात फटका बसला होता। नाशिक जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन खरेदीचा देखावा, विक्री संदर्भातील अटी शर्तींमुळे शेतकरी बांधव बेजार, तज्ज्ञांचा आरोप। शिरूर तालुक्यात 1996 हेक्टरवर तुरीची झाली लागवड, शिरूर अनंतपाळ तालुक्यात तुरीचे पीक बहरले, पण ढगाळ वातावरणामुळे शेतकरी झाला हवालदिल। लोकसभेला कांदा तर विधानसभेला प्रचाराच्या केंद्रस्थानी सोयाबीन, 40 लाखांहून अधिक शेतकरी पेरतात 52 लाख हेक्टरवर सोयाबीन, शेतकऱ्यांना कर्जमाफीतून 7/12 कोरा होण्याची अपेक्षा। प्रचारामुळे शेतीची कामे ठप्प, शेतमजुरी 300 रुपये तर राजकीय पक्षांकडून जेवणासह 400 रुपये। संमती पत्राविना 24 लाख शेतकरी मदतीपासून वंचित, कापूस सोयाबीन मदत वितरणाबाबत कृषी विभागाच्या यंत्रणेसमोर पेच, निवडणुकीनंतर येणार वेग, राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये मदत वाटप करणारी योजना अद्यापही पूर्णत्वाला गेलेली नाही। 96 लाखांपैकी 24 लाख शेतकऱ्यांनी संमती पत्रे सादर केली नाहीत, याचमुळे शेतकऱ्यांबाबत नेमका कोणता निर्णय घ्यायचा अशा पेच प्रसंगात कृषी विभागाची यंत्रणा पडलेली आहे। उत्तर प्रदेशात सर्वाधिक 85 साखर कारखाने सुरू, महाराष्ट्रात शांतताच, 15 नोव्हेंबर अखेरची स्थिती। खानदेशात केळी दर स्थिर, बुरानपुरातील आवक निम्म्यावर। केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियातून हरभरा आयात करण्याचे धोरण शेतकऱ्यांसाठी ठरणार फासाची दोर, आमदार कैलास पाटील यांचा घाणाघाती हल्ला, सध्या बाजारात 7000 भाव असणारा हरभरा जानेवारीत आयात केल्यानंतर भारतीय हरभरा मातीमोल भावाने शेतकऱ्यांना विक्री करावा लागणार आहे। कांदा लसूण लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल, कांद्यापेक्षा रोपाला आला भाव, रेणापूर तालुक्यात 150 हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज। निवडणुकीमुळे तळीरामांची तडफड, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आदेश, सोमवारपासून मद्य विक्रीस मनाई। उमरखेड तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला आली गती, जमिनीतील ओलाव्यामुळे गहू हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता, सोयाबीन पिकाच्या उत्पादनात 50 ते 60% घट। महिलांसाठीच्या योजनांवर दरवर्षी 2 लाख कोटी, निवडणुका जिंकण्यासाठी पक्षांकडून पैशाचा ओघ। हिरवी मिरची शेतकऱ्यांना रडवते, दर 80 रुपयांवरून 14 रुपयावर, कामठी मौदा तालुक्यातील वास्तव, किमान 40 रुपये दर मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा। आवक घटल्याने जायकवाडीचे दरवाजे बंद, जायकवाडी विभागाची माहिती, पाण्याच्या मुबलकतेमुळे 2 महिने सुरू होता विसर्ग, सिंचनाचा प्रश्न मार्गी। शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी, समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी बंद होणार। कांद्याची साठेबाजी कराल तर होईल कडक कारवाई, वाढत्या दराचा फटका, मुख्यमंत्र्यांकडून निर्देश, माहिती देण्याचे आवाहन। देवळा परिसरात पाणी असूनही कांदा पीक घेणे अवघड, अवकाळी पावसाने तिन्ही हंगामाच्या कांद्यांना फटका। आंबेगावच्या पूर्व भागात कांदा लागवडींना वेग, लागवडीसाठी सावड पद्धतीची पसंती, रोपांच्या दरात मोठी वाढ। हरभऱ्याच्या भाजीची वाढली मागणी, हंगामी भाज्या ठरतायत आरोग्यवर्धक, बाजारात आवक सुरू।
18 व 19 नोव्हेंबरला सरसकट शाळांना सुट्टी नाही. परिपत्रकामुळे संभ्रम निर्माण झाल्याने सुट्ट्यांच्या संदर्भात शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण. वाशिम जिल्ह्यात मिरचीच्या आंतरपिकाने हळदीला तारले, करप्यापासून संरक्षण. कृषी विभागाने नोंदवले सर्वेक्षण. लसूण 400 रुपये किलो. परराज्यातील उत्पादन घटल्याचा परिणाम. जानेवारीपर्यंत दर टिकणार. अफगाणिस्तानमुळे दराला आळा. सिन्नर तालुक्यात रब्बीच्या क्षेत्रामध्ये 33% वाढ. पेरणीची लगभग 20,674 हेक्टरवर होणार रब्बीची पेरणी. चांगला पाऊस झाल्याने कांदा लागवडीत वाढ. सोयाबीनला 6,000चा हमीभाव. पंतप्रधान मोदी यांची घोषणा. विदर्भ मराठवाड्याला दिलासा. पंतप्रधान मोदी यांनी सोयाबीनला 6,000 रुपयांचा हमीभाव देण्याची घोषणा केली, ज्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यामुळे बाजारात चैतन्य निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर आहे. वने विभागात गहू हरभरा पिकाच्या पेरणीची लगभग 40%. भातसोंगणी अद्यापही बाकी. 60% ज्वारीची पेरणी पूर्ण झाली. बदलत्या वातावरणाचा रब्बीच्या पिकांना फटका. अंबाजोगाई तालुक्यात 8 दिवसांपासून थंडी, ढगाळ वातावरण, दाट धुके निर्माण झाले. माझ्या हातात सत्ता आल्यास 48 तासात भोंगे उतरवील, असा ठाम विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला. गव्हाच्या बियाण्यांचे दर वाढले. 20 किलो बियाण्याच्या बॅगसाठी मोजावे लागतात 3,800 रुपये. वाहनांना पसंतीचा क्रमांक आता मिळणार ऑनलाईन. सॉफ्टवेअर होणार कार्यान्वित. कार्यालयात जाण्याची कटकट संपली. शेतकरी हितासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध. राहुल गांधी यांचं आश्वासन. सोयाबीनला 7,000 रुपये भाव देऊ. राहुल गांधींनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णयांची घोषणा केली, ज्यात सोयाबीनला 7,000 रुपये हमीभाव व बोनस देण्याचा समावेश आहे. भाजपावर शेतकऱ्यांच्या विरोधात काम करणारा आरोपही केला. हरभऱ्याचे क्षेत्र वाढले. गळीत धान्याकडे शेतकऱ्यांची पाठ. सेलू तालुक्यातून करडई, सूर्यपूल हद्दपार. नगदी पिकांकडे कल वाढला. हंगामात सर्वाधिक हरभऱ्याचे क्षेत्र वाढले. कापसाला 7,000चा भाव. उत्पादक संकटात. गत वर्षाच्या तुलनेत दर कमी. यंदा मजुरीचे दर निघणेही अवघड. आम्ही हे करू नावाने मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध. कोणासोबत जाण्याची वेळ आलीच तर जाहीरनामा हे उत्तर असेल. राज ठाकरे यांचं स्पष्टीकरण. यवतमाळ जिल्ह्यात शासकीय अहवाल म्हणतो, जिल्ह्याची यंदा पीक परिस्थिती उत्तम. पीक पैसेवारी 54%. सुधारित पीक पैसेवारीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले. खरीप हंगामात लागवड खर्चही निघाला नाही. कोल्हापूर जिल्ह्यात शेती क्षेत्रात झपाट्याने घट. 5 लाख शेतकरी अत्यल्प भूधारक. कोल्हापूर जिल्ह्यात 6,60,000 खातेदार शेतकरी असून त्यातील 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणारे 5,04,000 शेतकरी आहेत. दिल्लीची हवा विषारी. 5वी पर्यंत शाळा बंद. हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या बसेसवर बंदी. धोकादायक पातळी गाठली. शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा. मी भाषण केले की पाऊस पडतो व निकालही चांगला लागतो. महाराष्ट्र फडणवीसांच्या हातात जाऊ देणार नाही. दिल्लीत 5 लाख वाहनांवर बंदी. प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना. अनावश्यक प्रकल्प स्थगित. प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली मेट्रोच्या 60 अतिरिक्त फेऱ्या. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.